वर्ल्ड हायपरटेन्शन डेच्या निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत यवतमाळ येथील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर सतीश चिरडे. माझे नाव डॉक्टर सतीश चिरडे आहे. मी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून यवतमाळात गेल्या 13-14 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे, हायपरटेन्शनमुळे खरंच हार्ट अटॅक येऊ शकतो का? हार्ट अटॅकमुळं बीपीच्या आजारामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? तर होय. बीपी शरीरात जसं जसं वाढून असतं त्यामुळं तो मेंदू, हृदय, किडनी, रक्तवाहिन्या यांच्यावर त्याचे वाईट परिणाम होऊन हार्ट अटॅक येतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये हळूहळू ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्यामुळे ब्लॉकेजेस झाल्यामुळे रुग्णांना पुरवठा कमी होतो हृदयाला आणि त्याचं कारण म्हणून हार्ट अटॅक येतो. तर बीपी नियमित ठेवणे हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा वैद्यकीय शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे की बीपी एक नॉर्मल लेवलला ठेवल्यानं रुग्णाला नक्कीच त्याचा फायदा होतो. डॉक्टर, हाय बीपीला सायलेंट किलर का म्हटलं जातं? हाय बीपीला सायलेंट किलर का म्हणतात? तर हाय बीपी समजा एखाद्या रुग्णाचं बीपी वाढून असलं तरी त्याला लक्षणं जाणवतच असं नाही. त्यामुळे पेशंटला काय वाटतं की बीपी वाढून आहे पण मला तर काही त्रास होत नाही, मग मी डॉक्टरांचा सल्ला का घ्यावा, मग औषधी का घ्यावा. सगळ्यात मोठा गैरसमज असा असतो की आम्ही औषधी घेतल्याने त्याचे वाईट परिणाम होईल का, हे एक सगळ्यात महत्वाचा त्यांचा गैरसमज असतो. पण हाय बीपी खूप दिवसपर्यंत असला तर हळूहळू शरीराला तो पोखरत जातो आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून अचानक हार्ट अटॅक येणे, अचानक पॅरालिसिस येणे, किडनी फेल होणे हे सगळे जाणवतात. म्हणून त्याला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण रुग्णाला त्याचा तसा त्रास जाणवत नाही. अचानक बीपी वाढला तर त्रास जाणवतो, हळूहळू वाढत असलं तर जाणवत नाही. म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. हाय बीपी थेट हृदयविकाराशी कसा जोडला जातो? हाय बीपी असल्या कारणानं काय होतं की हृदयाला जास्त प्रेशरनं काम करावं लागतं. हृदयाचं काम आहे की शरीराच्या सगळ्या अवयवांना शुद्ध रक्त पुरवठा करणे आणि वाईट जे रक्त आहे ते घेऊन त्याला परत फुफ्फुसात शुद्धी करणे आणि परत अवयवाच्या कामासाठी रक्तप्रवाहाच्या याच्यातून एनर्जी प्रोव्हाइड करणे हे हृदयाच्या माध्यमातून केलं जातं. आणि ज्यावेळेस बीपी वाढून असतं तर हृदयाला जास्त ताण येऊन काम करावं लागतं. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम हृदयावरही होतात. हृदयाचं काम करणंही कमी होतं. दुसरं रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस तयार व्हायला लागतात. हे असे वाईट परिणाम बीपीचे होतात हृदयावर खास करून. त्यामुळे हृदयाचं पंपिंग कमी होणे, हृदयाची जाडी वाढणे, एलव्हीएच वगैरे असं म्हणतात जे आपण इकोमध्ये पाहतो, तर ते एक प्रकारचे हृदयावर वाईट परिणाम असतात ज्यामुळे अचानक मृत्यू येणे, असे हार्ट अटॅक येणे असे परिणाम. डॉक्टर, कोणत्या लोकांना हायपरटेन्शनचा धोका सर्वाधिक असतो? वाढतं वय हे तर एक कारण आहे, पण असं कुठलंही शास्त्रामध्ये नाही लिहिलं की 20च्या आधी किंवा 17-18 वर्षी कोणाला बीपी होऊ शकत नाही. साधारणतः वाढत्या वयाने बीपीची सुरुवात होतात. ज्याच्यामध्ये जर क्लासिफिकेशन जे आजाराचं केलं जातं त्याच्यामध्ये 90% केसेसमध्ये इडिओपॅथिक म्हणतात, ज्यामध्ये बीपीची नॉर्मल ठेवण्याची जी यंत्रणा असते त्याच्यामध्ये फॉल्ट आल्याने बीपी वाढतं. दुसरे मग किडनीचे कारण असतात, एंडोक्राईन कारण असतात, असे अनेक 10% हे असतात. ह्या कारणामुळे बीपी वाढतो आणि सगळ्यात जास्त रिस्क म्हणून मध्यम वयाचे आहेत, वाढत्या वयाचं हे आहे. तर त्यामुळं आणि फॅमिली हिस्ट्री एखाद्याला जर समजा आई वडिलांना आहे तर नेक्स्ट जनरेशनला बीपी होण्याचा आजार होण्याची शक्यता जास्त असतं. आणि महत्वाचं असं म्हणजे जर समजा या ज्या वर्किंग एज आहे 40 to 65 वगैरे म्हणा, यामध्ये जर तुम्हाला आजार झाला तर त्याचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरही होतात. एकदम वाढत्या एजला असलं तर काही वाढत्या एजला तर आजार येणं शक्यच असतात शरीरात येणाऱ्या चेंजांना, पण ह्या यंग एजला आलं तर ते जास्त रिस्की राहतं. डॉक्टर, कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक मध्ये कशा प्रकारे योगदान देतो? सध्याच्या ज्या काही वैद्यकीय शास्त्रामध्ये जे काही ट्रायल्स असतात किंवा संशोधन आहे त्यानुसार कोलेस्ट्रॉलचा एक घनिष्ठ संबंध हार्ट अटॅक आजाराशी जोडला गेलेला आहे. तर खास करून एलडीएल किंवा नॉन एचडीएल हे आपण ज्या कोलेस्ट्रॉलचे जे तपासतो ह्यामधून यांची लेवल्स चेक करतो. कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असलं तर हळूहळू ते रक्तवाहिन्यामध्ये डिपॉझिट व्हायला जातं. डिपॉझिट व्हायला लागलं की तिथे ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे किडनीच्या ठिकाणी म्हणजे रक्तवाहिनीच्या ठिकाणी तिथे रक्ताची गुठळी अचानक तयार होणे आणि त्या अचानक रक्ताची गुठळी तयार झाली तर रक्तवाहिनी बंद पडून हृदयाला रक्तपुरवठा अचानक थांबून जातो. त्यामुळे पेशंटला छाती दुखणे, दम लागणे, अस्वस्थ होणे अशासारखे होऊन हार्ट अटॅक येतो. हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. तर कोलेस्ट्रॉल हा एक हार्ट अटॅकशी जोडला गेलेला एक घटक आहे ज्याला नियंत्रित ठेवणे हे तपासण्यातून, खाण्यापिण्यातून, व्यायामातून
हे आजच्या म्हणजे ज्या संशोधनाचा अतिशय महत्वाचा घटक आहे की ज्याच्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे जेणेकरून हार्ट अटॅकचे परिणाम आपण आजार हा कमी करू शकतो. A public awareness initiative for Healthy India.